नमस्कार, मी मल्लीनाथ गायकवाड, पनवेल उरण तालुका सिडको अखत्यार येथील गृहनिर्माण संस्थांचा फेडरेशनचा अध्यक्ष। मागच्या भागात आपण सिडकोने वितरित केलेले बंगलो टाईपची संकल्पना काय आहे आणि कशासाठी ते बंगलो टाईपचे भूखंड राखीव ठेवले होते याची माहिती आपण घेतली। आता यावरील पुढची प्रक्रिया म्हणजे ओसी भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यापर्यंतची माहिती मी दिली। मग भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काय की त्याची माहिती आपण या भागात घेऊया। की भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण सामान्य माणसांनी आपल्याला परवडतील अशा किमतीत ही घरं होती आणि हे सेक्टर्स साधारण नवीन पनवेलच्या मध्यवर्ती भागात होते। म्हणजे इथे अनेक इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या किंवा स्कूल्स वगैरे सगळे होते। मार्केट वगैरे पाहून आपल्याला सोयीचं आणि परवडणाऱ्या किमतीत घरं होती म्हणून आपण सगळ्यांनी घरं घेतली। घरं घेतल्यानंतर बहुसदनिकांच्या याच्यामध्ये सहकार खात्याच्या अंतर्गत आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करण्याचा हा प्रकार आला। कारण त्याचं जे मॅनेजमेंट आहे, त्याचं जे व्यवस्थापन आहे, आपण 12 लोक 15 लोक अशा सदनिका 12-15 सदनिकांमध्ये आपण 12 लोक 15 लोक असे राहतो। त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी गृहनिर्माण संस्था नोंदणी करणं हा सहकार खात्याचा एक नियम आहे। मग सिडको आता मी मगाशी सुरुवातीला म्हटल्यासारखं किंवा गृहनिर्माण संस्था नोंदणी करत असताना सिडकोने नियम घातलेले होते की संस्था नोंदणीच्या पूर्वी सिडकोचा ना हरकत दाखला, संस्था नोंदणीसाठी सिडकोचे NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ना हरकत दाखला घेतला पाहिजे। मग ते घेत असताना त्याच्यासाठी अर्ज केल्यानंतर पहिला जो करारनामा आहे म्हणजे विकासकांनी विकला, Aनी Bला विकला, अशा सगळ्यांची जी काही नावं आहेत ती नावं आपण एका अर्जाद्वारे सिडकोकडे द्यायची। सिडकोने त्या नावांचं म्हणजे त्या सदनिका ज्या मंजूर, त्याचं मी म्हटल्यासारखं सगळ्या प्लॅनिंग सगळी योजना सिडकोने मंजूर केलेली असल्यामुळे त्या आराखड्यात किंवा नोंदणी याच्यात असलेल्या प्रत्येक चटई क्षेत्र आहे ते जितक्या चौरस मीटर सिडकोने काही स्लॅब म्हणजे त्याला बनवले होते की 1 ते 20 स्क्वेअर मीटर असेल तर अमुक चार्जेस आणि 21 ते 30 म्हणजे 10 31 ते 40 10 स्क्वेअर चौरस मीटरच्या स्लॅबमध्ये त्यांनी ठराविक हस्तांतरण शुल्क ज्याला ट्रान्सफर चार्जेस ते ठेवलेलं होतं। मग या सदनिका बांधताना आणखीन एक गोष्ट सिडकोने केलेली होती की काही ठिकाणी जे भूखंड रस्त्याच्या लगत आहेत त्यांना जो काही चटई क्षेत्र मंजूर आहे त्याच्या 10% व्यावसायिक म्हणजे कमर्शियलसाठी सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली होती आणि कमर्शियलचे हस्तांतरणाचे शुल्क जे सदनिका धारकांना आहेत त्याच्या दुप्पट होते। त्यामुळं 10-20 स्क्वेअर मीटरला समजा एक 10,000 असतील तर त्याच स्क्वेअर मीटरमध्ये असणाऱ्या व्यावसायिकरणाला 20,000 असे सुरुवातीपासूनचे दर होते आणि हे दरवर्षी 1 एप्रिलमध्ये 10% शुल्क वाढवत गेली। हा भाग वेगळा आहे, आणखीन त्याच्यावर पुन्हा प्रसंगानं बोलूया। तर अशा जितक्या सदनिका आहेत 12 असतील एक उदाहरणार्थ, तर 12 सदनिकांचा चार्ट तयार करून की त्या सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार हस्तांतरण शुल्क आणि सगळ्यांनी ते जमा करून ते हस्तांतरण शुल्क सिडकोकडे भरल्यानंतर सिडको संस्था नोंदणीसाठी ना हरकत दाखला देत होती आणि त्यानंतर हा ना हरकत दाखला सहकार खात्याच्या उपनिबंधकाकडे, खास सिडकोच्या अखत्यारीत म्हणून सहकार खात्यानं एक सहनिबंधकाचा लेवलची एक पोस्ट तिथे ठेवलेली आहे आणि त्याला कार्यालयसुद्धा सिडकोच्या बिल्डिंगमध्ये इमारतीमध्येच दिलेलं आहे। त्यामुळं त्यांच्याकडे मग संस्था नोंदणी व्हायची आणि याचे नियम असे होते बंगलो टाईपमध्ये की हे झाली सुरुवातीचे मेंबर। त्यानंतर एखाद्या इमारतीमधील एखादी सदनिका विकली गेली तर नवीन घेणाऱ्याकडून सुद्धा याच पटीत म्हणजे आता त्यांच्याकडे एकदा तो चार्ट आला त्यामुळे किती चौरस मीटरचं घर आहे हे त्यांच्याकडे सुद्धा आहे आणि ॲग्रीमेंटची कॉपी घेतल्यानंतर म्हणजे ज्याला आपण खरेदी खत म्हणतो ते सबमिट केल्यानंतर आणि विकणाऱ्याची सही, घेणाऱ्याची सही, त्यांचा फोटो, फॉर्म हे सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून सदस्य हस्तांतरण म्हणजे संस्थेकडे सुरुवातीला मी म्हटल्यासारखं 12 सदस्यांची नोंदणी झाली असेल, त्याच्यातील एखादा फ्लॅट विकला गेला असेल तर तिथं Aचा फ्लॅट हा Bच्या नावाने करायचा आणि Bला सदस्यत्व द्यायचं असं एक पत्र संस्थेला सुद्धा सिडको द्यायची आणि अशा पद्धतीने जेव्हा विकले गेले सदनिका तेव्हा त्या सदनिकांचं हस्तांतरण केलं जायचं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे सगळी झाल्यानंतर सुद्धा सिडकोचा जो भाडेपट्टा करार आहे
तो भाडेपट्टा करार संस्थेच्या नावाने हस्तांतरित करणे, ज्याला आपण कन्व्हेन्स म्हणतो. तर कन्व्हेन्समध्ये मूळ कन्व्हेन्सची संकल्पना कशी आहे की जागा मालकाकडून ती जमीन सोसायटीच्या नावाने हस्तांतरित होते. इथे भाडेपट्टा करार असल्यामुळे भाडेपट्टा करार जो सुरुवातीला मी म्हटल्यासारखं स्टील मार्केटवाल्याच्या नावाने होता किंवा त्रिपक्षीय करारानंतर एखाद्या विकासकाच्या नावाने तो हस्तांतरित झाला असेल, तर त्याच्याकडून तो संस्थेकडे हस्तांतरित करणं भाडेपट्टा करार. त्यामुळे त्याला डायरेक्ट कन्व्हेन्स हा शब्द जरी आपण वापरत असलो तरी भाडेपट्टा कराराचं हस्तांतरण असा तो दस्त नोंदणी व्हायचा. आणि सिडको आता या भूखंडावर संस्थेच्या नावाची नोंद आम्ही घेतलेली आहे असं त्याला अंतिम आदेश म्हणतो, फायनल ऑर्डर म्हणतो, असं पत्र दिलं जायचं. आणि हे सगळं सिडकोनी आजवर दिलेलं होतं. त्यानंतर अचानक 2018 पासून हे जे आता मी सांगितलेली सगळी प्रक्रिया होती हस्तांतरणाची, कुठलंच काम या बंगलो टाईपच्या भूखंडावर करणार नाही असं सगळ्या प्रकारची कामं, म्हणजे अगदी सुरुवातीपासून हस्तांतरण, बांधकाम परवाना, नवीन भूखंड असतील तर त्याच्यावर बांधकाम परवानासुद्धा देणं बंद केलं. सगळी कामं 2017-18 पासून त्यांनी बंद केली. त्यानंतर आज तागायत त्याच्यावरचं कुठलंही काम त्यांनी सुरू केलेलं नाही. त्यामुळे सामान्य माणसं एखाद्याला गरज वाटली, माझे सदनिका मला विकायची अडचणीत आल्यामुळे किंवा कुठल्याही कारणाने, तरी घेणाऱ्याला मी म्हटल्यासारखं मॉर्गेज एनओसी किंवा कुठलीच सिडकोकडे अर्जच घेत नव्हते. आणि 2018 पासून ही सगळी प्रक्रिया बंद आहे. आणि ॲक्च्युअल हा भूखंड आपला हे मी सुरुवातीला सांगितलेले जे सेक्टर्स आहेत, सेक्टर 1, 4, 5चा काही भाग, 8, 9, 10, 11, 12, 19 इथले जे बहुसदनिका आहेत त्यातले हे एकाच प्रभागात येतात. आणि या होतं तर ते सुद्धा आज सिडकोने बंद केलेलं होतं. तर का बंद केलं त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ.